महाराष्ट्र शासनाच्या महिला सन्मान योजनेच्या स्वागतार्थ बीजेपीचे धुळे जिल्हा परिषद सदस्य अर्थसंकल्पीय जनरल मीटिंगसाठी जिल्हा परिषदेत पोहोचले. थेट परिवहन महामंडळाच्या लाल परीने याबाबत वृत्त असे की महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या घोषणेनुसार महिला सन्मान योजनेअंतर्गत परिवहन महामंडळाच्या सर्वच प्रकारच्या बस प्रवास भाड्यात महिलांना 50% सवलत लागू करण्यात आली असून अंमलबजावणी 17 मार्च 2023 पासून सुरू झाली आहे. भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ यांनी महिलांनी बसने प्रवास करून या योजनेचा स्वागत करा अशा सूचना प्रत्येक जिल्ह्यात दिल्या. त्यानुसार ठिकठिकाणी या योजनेचा महिला वर्गाकडून बसने प्रवास करून जोरदार स्वागत होत आहे. धुळे जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय मीटिंग शुक्रवारी दिनांक 24 मार्च 2023 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अश्विनीताई पाटील व महिला बालकल्याण सभापती संजीवनीताई सिसोदे यांनी शासनाच्या महिला सन्मान योजनेचे स्वागत करण्यासाठी महिला सदस्यांसह पुरुष सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मीटिंगला महामंडळाच्या लाल परीमध्येच म्हणजेच एसटी बसने प्रवास करून येण्याचे आवाहन केले. त्याला पूर्त असा प्रतिसाद म्हणून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांसह सर्वच पुरुष सदस्य देखील परिवहन महामंडळाच्या लालपरी बसने प्रवास करून जिल्हा परिषदेत पोहोचले. सर्व पुरुष सदस्यांनी बसमधील महिला जिल्हा परिषद सदस्यांसह सर्वच महिला प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या आवारात शासनाने महिला सन्मान योजनेचा निर्णय घेऊन महिलांना बसमध्ये 50% तिकीट सवलत दिल्याबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे एकच फरमान महिला सन्मान लाल परीची सवारी महिला घेई भरारी अशा घोषणा देत आनंद व्यक्त करून शासनाचे आभार मानले. धुळे जिल्हा परिषदेचे सभापती प्राध्यापक अरविंद जाधव यांनी सांगितले की शासनाच्या या निर्णयामुळे महिला सबलीकरणाला मदतच होणार आहे. महिलांचे प्रवाशांचे प्रमाण वाढवून पर्यटन अनुभवाने या समृद्ध होतील. परिवहन महामंडळाच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ होईल. महिला बालकल्याण सभापती संजीवनीताई सिसोदे यांनी या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अश्विनीताई पाटील व सभापती संजीवनीताई सिसोदे यासह माजी उपाध्यक्ष कुसुमताई निकम, माजी शिक्षण सभापती मंगलाताई भांबरे, माजी महिला बालकल्याण सभापती धरतीताई देवरे, जिल्हा परिषद सदस्य ज्योतिताई बोरसे, सत्यभामा मंगडे, सोनी कदम, अभिलाषा पाटील, बेबीताई पावरा, सखुबाई पारधी, मोगरा पाडवी, जताबाई पावरा, आरती पावरा, अनिता पावरा, भैरवी सिरसाट, सुमित्रा गांगुर्डे, वैशाली चौधरी, शोभा होडकर, पस सभापती वंदना इशी व लताबाई पावरा या सर्व महिला सदस्यांसह उपाध्यक्ष देवेंद्रदादा पाटील, शिक्षण सभापती महावीर सिंह रावल, कृषी सभापती हर्षवर्धन दैते, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार नंदे, सदस्य वीरेंद्र सिंह गिरासे, संग्राम पाटील, अरविंद जाधव, राम बदाने, कामराज निकम, देवीदास बोरसे, धनंजय मंगडे, पंकज कदम, ज्ञानेश्वर चौधरी सर्वांनी परिवहन महामंडळाच्या बस प्रवासाचा आनंद घेतला. परिवहन महामंडळ धुळेचे आगार व्यवस्थापक वासुदेव देवराज यांनी देखील जिल्हा परिषद सदस्यांचे महिला सन्मान योजनेचे स्वतः प्रवास करून स्वागत केल्याबद्दल आभार व्यक्त केले. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महिला दिनाचं औचित्य शोधून महिला सन्मान योजना सुरू केली. महाराष्ट्राच्या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांना 50% सवलत देऊन फार मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. यामुळे परिवहन महामंडळाच्या नफ्यात वाढ होईलच, कारण महिला प्रवाशांची संख्या वाढेल आणि महिला बाहेर पडून महिला सबलीकरणाला मदत होईल. आणि याच पार्श्वभूमीवर शिंदखेड्याचे आमदार व माजी मंत्री जयकुमार भाऊ रावळ यांनी मला सूचना केली, ताई या पदाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही महिलांपर्यंत ह्या महिला सन्मान योजनेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. तसेच चित्रताई वाघ यांनी सांगितले प्रदेशाध्यक्षा, तर आम्ही त्यात निमित्ताने जिल्हा परिषदचं अर्थसंकल्पावर जे मीटिंग झाली जनरल मीटिंग 24 मार्चला, त्या दिवशी सर्वांना आम्ही आव्हान केलं. मी आणि माझ्याबरोबर जिल्हा परिषदचे अध्यक्ष अश्विनीताई यांनी आव्हान केलं की फक्त महिलांनीच नाही तर पुरुष सदस्यांनाही आपण त्या दिवशी महामंडळाच्या लालपरीने जाऊन या निर्णयाचं स्वागत करूयात
आणि त्याचा सर्वांनी आनंदाने यात सहभागी झाले आणि सर्वजण महामंडळाच्या बसने लाल परीने जिल्हा परिषदपर्यंत आले. महिलांचा गुलाबाचं फुलं देऊन त्यांनी स्वागत केलं आणि शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाचं खरोखर कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि खरोखर हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. धाडसी निर्णय सहजपणे घेतात आणि त्याची इम्प्लिमेंटेशनही लगेच सुरू झालं. खरोखर कौतुक करावं तितकं कमी आहे. पुन्हा एकदा सरकारचं खूप खूप धन्यवाद आणि मला ही सूचना दिल्याबद्दल मंत्री जयकुमार भाऊ रावळ यांचे आभार.